हॅलो स्टुडंट्स. तर या लेक्चरमध्ये आपण टाईप चालू करतो आहे, जे की महत्त्वाचे तुम्हाला एक्झाममध्ये पडतातच. तर त्यामध्ये आपण पहिला टाईप चालू करतो आहे, सिम्पल स्ट्रेस स्ट्रेन अँड इलेस्टिक कॉन्स्टंट या युनिटवरचा. तो म्हणजे एक्झाम्पल्स ऑन इलेस्टिक कॉन्स्टंट्स. तर आता आपण आपलं टाईप 1 आहे, त्याच्यावरती आपण चालू करतो आहे एक्झाम्पल्स. इलेस्टिक कॉन्स्टंट्सशी संदर्भात हे आपले जे आहेत ते एक्झाम्पल्स असणार आहेत. तर हे एक्झाम्पल चालू करताना आपल्याला पहिल्यांदा बघूया की एक्झाम्पल काय आहे. फॉर अ गिवन मटेरियल ई, पहिल्यांदा गिवन लिहून घेऊ आपण. गिवन, ओके. गिवनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, पहिल्यांदा ई दिलेला आहे, ठीक आहे. ई म्हणजे काय असणार आहे, मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी, ओके. तो दिलेला आहे 110 GPa, ठीक आहे. दुसरा आपल्याला दिलेला आहे, हे ई दिलेला आहे, जी दिलेला आहे 43 GPa, जी दिलेला आहे 43 GPa, ठीक आहे. आणि पुढं आपल्याला काय सांगितलेलं आहे फाइंड आउट. काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे आपल्याला, तर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे आपल्याला बल्क मॉड्युलस, ओके. बल्क मॉड्युलस के, ठीक आहे. आणि दुसरा काय दिलेला आहे, पॉयझन्स रेशिओ दिलेला आहे न्यू, ओके. न्यू दिलेला आहे, ठीक आहे. आपण न्यू कसं म्हणतो, न्यू म्हणजे काय असणार आहे, NEU असं स्पेलिंग आहे त्याचं, न्यू, ठीक आहे. बरेच लोक म्यू असा उच्चार करतात, न्यू असा आपला काय आहे त्याचा उच्चार आहे, ठीक आहे. तर आता सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला हे करायला पाहिजे की आपल्याला दिलेलं आहे ई जी हे दिलेले आहेत. आता पहिल्यांदा गोष्ट लक्षात घ्या, इथं आपल्याला फॉर्म्युले कोणते इम्पॉर्टंट आहेत या टाईपसाठी आत्तापर्यंत. आता लक्षात घ्या, फॉर्म्युलेमध्ये आपण लिहून घेऊ. पहिल्यांदा फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. आत्तापर्यंत आपण कोणकोणते फॉर्म्युले शिकले ते बघूया आपण. अगोदर आपण शिकलो स्ट्रेस इज इक्वल टू P/A, हा फॉर्म्युला आपण शिकलेला आहे. दुसरा ई, स्ट्रेन इज इक्वल टू डेल्टा L/L, हा एक फॉर्म्युला शिकलेलो आहे. तसंच आपण काय शिकलेलो आहे, ई मॉड्युलस ऑफ इलेस्टिसिटी इज इक्वल टू स्ट्रेस बाय स्ट्रेन. आणि अजून एक फॉर्म्युला आपण बघितला आता, डेल्टा L इज इक्वल टू PL/AE. आत्तापर्यंत आपण हे फॉर्म्युले शिकलेले आहेत. आता लक्षात घ्या, आता ह्या फॉर्म्युल्याबरोबर आता नवीन फॉर्म्युले आपल्याला लागतील, ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, इलेस्टिक कॉन्स्टंट फॉर्म्युले. इलेस्टिक कॉन्स्टंट फॉर्म्युले, ठीक आहे. इलेस्टिक कॉन्स्टंट्स कोणते आहेत, तर EGK हे आपले काय आहेत, इलेस्टिक कॉन्स्टंट आहेत, ठीक आहे. तर त्याचा पहिला फॉर्म्युला असतो E इज इक्वल टू 2G इन ब्रॅकेट 1 प्लस न्यू, ठीक आहे. आणि दुसरा असतो E इज इक्वल टू 3K इन ब्रॅकेट 1 मायनस 2 न्यू, ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपले फॉर्म्युले व्यवस्थित पाठ पाहिजेत. जर फॉर्म्युले व्यवस्थित पाठ नसतील तर आपल्याला शिकता येणार नाही. भले ते फॉर्म्युले तुम्ही गणित जास्तीत जास्त जेवढं सोडवाल, एक्झाम्पल जास्तीत जास्त सोडवाल, तेवढे ते तुम्हाला एक्झाम्पल पाठ होतील, ते म्हणजे फॉर्म्युले पाठ होतील. आणि जर तसं नाही तर आपले फॉर्म्युले पाठ केले पाहिजेत. अदरवाईज आपण जर फॉर्म्युले पाठ केले नाहीत तर परीक्षेमध्ये आपल्याला ते आठवणार नाही. आणि तुम्ही घरी जितके एक्झाम्पल जर मागं पेजवरती, पहिल्या पेजवर जर तुम्ही फॉर्म्युले लिहिले असतील, ते बघून जर सोडवत असाल तर ते तुम्हाला कळणार नाही. फॉर्म्युले हे व्यवस्थितपणे पाठ असले पाहिजेत, ठीक आहे. तर आता लक्षात घ्या, आता आपण एक्झाम्पल सोडवूया. तर काय करायचं आहे आपल्याला, तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय आहे, आपल्याला दिलेलं आहे पहिल्यांदा दिलेला आहे आपल्याला ई इज इक्वल टू 110 GPa आणि जी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी दिलेली आहे 43 GPa, ठीक आहे. तर आता लक्षात घ्या, आपल्याला कन्व्हर्जनमध्ये आपल्याला माहिती आहे, आता पहिल्यांदा आपण गिवन दिल्यानंतर फाइंड आउट आपण लिहिल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला युनिट कन्व्हर्जन बघायचे. सगळे युनिट आपल्याला कशामध्ये लागतात, न्यूटन आणि न्यूटन मिलीमीटरमध्ये लागतात, ठीक आहे. न्यूटन मिलीमीटर या युनिटमध्ये आपल्याला युनिट लागतात. आता इथं GPa दिलेलं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला युनिट कन्व्हर्जन करावं लागेल. काय करावं लागेल सगळ्यात पहिल्यांदा, तर आपण GPaचं कन्व्हर्जन न्यूटन मिलीमीटरमध्ये करूया, न्यूटन पर mm² मध्ये, ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे की जर आपल्याकडं KPa असेल, किलो पास्कल, ठीक आहे,
तर ते जर आपल्याला कन्व्हर्जन करायचं असेल किंवा मेगा पास्कल असेल MPa ते जर कन्व्हर्जन करायचं असेल किंवा GPa असेल GPaचं कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याला जर न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअरमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर KPAचं कन्व्हर्जन करताना आपल्याला 10⁻³ न गुणणार. ठीक आहे. MPaचं कन्वर्ट करताना आपण फक्त 1 न गुणणार. मग आपलं कन्व्हर्जन न्यूटन पर mm स्क्वेअरमध्ये होईल. आणि GPaचं कन्वर्ट करताना 10⁻³ न आपण त्या संख्येला गुणिलं तर आपल्याला यामध्ये मिळेल. म्हणजे इथं आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. किती दिलेलं आहे? 110 GPa. ठीक आहे. आपल्याला काय चूज करावं लागेल? हे कन्व्हर्जन चूज करावं लागेल. म्हणजे 110 × 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर हे आपलं कन्व्हर्जन होईल. इथं आपण लिहून टाकू. ठीक आहे. 110 × 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर. आणि सेम कशासाठी असेल? Gसाठी पण असेल. ओके. G काय आहे आपला? 43 GPa. मग आपल्याला इथं आपण टाकू शकतो व्हॅल्यू. फक्त 10⁻³ न गुणलं इथं मिळेल आपल्याला 43 × 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर. या पद्धतीनं आपले कन्व्हर्जन्स आपण करून घेतले. ठीक आहे. म्हणजे आपल्या व्हॅल्यू ह्या न्यूटन मिलीमीटरमध्ये आपण आणल्या. आता लक्षात घ्या, आता आपल्याला साधं सोपं सांगितलेलं आहे बल्क मॉड्यूल्स आणि पॉयझन्स रेशिओ हे आपल्याला फाइंड आउट करा. तर आता फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला दिसून येतं आहे की आपणाला दिलेला आहे. ठीक आहे. फॉर्म्युल्यामध्ये दिसेल. तसं G पण आपल्याला दिलेला आहे. हा पहिला यूज करून आपण न्यू आहे तो फाइंड आउट करू शकतो. बरोबर. मग इथं फॉर्म्युला आपण इथं लिहून घेऊया. टू फाइंड आउट. पहिल्यांदा लिहून घ्या. पहिली स्टेप टू फाइंड आउट. काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? पॉयझन्स रेशिओ. पॉयझन्स रेशिओ इज न्यू. ओके. न्यू फाइंड आउट करायचं. ठीक आहे. मग आपल्याला बेसिक फॉर्म्युला काय दिलेला आहे? E = 2G इन ब्रॅकेट 1 + न्यू. ठीक आहे. मग आता दिलेला आहे का? आपल्याला दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 110 × 10⁻³ ठीक आहे. 2 × G दिलेला आहे का? येस, G दिलेला आहे. 43 × 10⁻³ 1 + न्यूची व्हॅल्यू दिलेली आहे का? दिलेली नाही आहे. ती आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, इथं आपण करू शकतो 110 × 10⁻³ इंटू, आता लक्षात घ्या 2 × 46 किती होईल? 86 × 10⁻³ इन ब्रॅकेट. आता याचा गुणाकार डायरेक्ट गुणाकार करू आपण इंटू 1 प्लस 86 × 10⁻² ह्या संख्येनं न्यूला गुणू इंटू न्यू. ठीक आहे. मग आता काय मिळेल आपल्याला? 110 × 10⁻³ व्हॅल्यू या साईडला गेल्यावरती मायनस होईल. 86 × 10⁻³ इज इक्वल टू 86 × 10⁻³ इंटू न्यू. मग आपल्याला न्यू मिळेल. किती मिळेल? 0.279 आपल्याला काय मिळेल? न्यू मिळेल. ओके. या पद्धतीनं आपण न्यू फाइंड आउट केला. ओके. आता आपल्याला काय काढायचं आहे? फाइंड आउट काय करायचं आपल्या? या पद्धतीनं आपण पॉयझन्स रेशिओ न्यू फाइंड आउट केला. आता बल्क मॉड्यूल्स फाइंड आउट करायचं आहे. मग आपण इथं लिहून घेऊ आता. ठीक आहे. टू फाइंड आउट बल्क मॉड्यूलस के. ठीक आहे. डिनोटेड बाय के. मग आता लक्षात घ्या, आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे. कोणता आहे? सेकंड नंबरचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. यामध्ये आपण बघतोय आपल्याकडे आहे. ठीक आहे. आपल्याकडे न्यू पण आहे. आपल्याकडे के नाही आहे. के आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. ठीक आहे. मग आपण तो फॉर्म्युला मांडून घेऊया. E = 3K इन ब्रॅकेट 1 - 2 न्यू. ठीक आहे. E आपल्याकडे आहे 110 × 10⁻³ के आपल्याकडे अवेलेबल नाही, आपण लिहून ठेवला. 1 - 2 न्यूची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 0.279. ठीक आहे. मग आता आपल्याला काय मिळेल? या ठिकाणी आपण 110 × 10⁻³ 3K
इन ब्रॅकेट आपल्याला 3K ह्याची व्हॅल्यू आपण जर गुणाकार केला तर आपण ह्याला गुणलं जर या कंसाला तर आपल्याला काय मिळेल तर 1.674K अशा पद्धतीनं आपल्याला इक्वेशन मिळेल. मग आपल्याला मिळेल 110 × 10⁻³ इज इक्वल टू 1.326K. म्हणजे आपल्याला ॲन्सर काय मिळेल की 82956.25 Nm². या पद्धतीनं आपल्याला K मिळाला. ठीक आहे. म्हणजे फायनल ॲन्सर काय मिळाला आपल्याला ॲन्सर आपल्याला मिळालेले आहेत न्यू इज इक्वल टू 0.279 आणि K मिळालेला आहे आपल्याला 82956.25 Nm². शेवटी आपण हे ॲन्सर्स लिहू शकतो. हे आपले फायनल्स ॲन्सर आले. ठीक आहे. आता या पद्धतीनं मी तुम्हाला असाइनमेंट देणार आहे. त्यामध्ये सेम टाईप ऑफ एक्झाम्पल्स तुम्हाला देईन. ते तुम्ही सोडवून आणायचे आहेत असाइनमेंटमध्ये. तसंच तुम्हाला नोट्समध्ये पण ऑलरेडी मी 2-3 एक्झाम्पल याच सेम टाईपवरती दिलेले आहेत. तर ते पण सोडवण्याचा प्रयत्न करा. जेवढे एक्झाम्पल सोडवाल तेवढं तुम्हाला जास्त प्रॅक्टिस होईल. तर हॅलो, बघा हे 2 एक्झाम्पल दिलेले आहेत या टाईपवरती इलॅस्टिक कॉन्स्टंटवरती. तर ही तुम्हाला असाइनमेंटमध्ये पण हेच देणार आहे. पण तुम्हाला आपलं एक व्हिडिओमधूनच कळावं की एक्झाम्पल कोणते आहेत. तर ही दिलेली आहेत, त्यांचे ॲन्सर दिलेले आहेत. स्वतः सोडवून बघा. हे सोडवले तर तुम्हाला प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीनं होऊन जाईल. तसंच आम्ही दिलेले नोट्स आहेत त्या पण रेफर करा. त्यात पण एक्झाम्पल्स वेगळे दिलेले आहेत. ते सोडवले तरी तुम्हाला अंदाज येईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन टाईप चालू करणार आहे, टाईप 3, ज्यामध्ये आपण लिनियर स्ट्रेन काढायला लागणार आहे. इलॅस्टिक कॉन्स्टंट मग ज्यामध्ये आपण EGK फाइंड आउट करेनच, पण लिनियर स्ट्रेन त्यामध्ये आपण फाइंड आउट करणार आहे. त्याचं लेक्चर आपण नेक्स्ट बघणार आहे.